आमरण उपोषणाचा जय लहुजी जय भीम. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं म्हणून गेल्या 30 वर्षापासून मातंग समाज व 59 जाती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाकडे विनंती आणि उपोषण आंदोलन मोर्चे पदयात्रा करत होते. पण त्या पदयात्रेच्या मोर्चाच्या सर्व घटनाच्या अनुषंगाने या देशाचं सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 ला निकाल दिला की प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करता येते आणि ते करायला पाहिजे. त्या अनुषंगाने गेल्या 2 वर्षापासून निकाल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, अजूनही अंमलबजावणी झाली नाही. म्हणून आम्ही ब्लॅक पॅन्थर आणि तमाम मातंग समाजाच्या वतीने सिडको नवीन नांदेड या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहोत. आमच्या प्रमुख मागण्या एसी आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू करा आणि दुसरी मागणी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि तिसरी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी. कारण मातंग समाजामध्ये व इतर समाजामध्ये अण्णाभाऊ साठेवर प्रेम करणारे कर्मचारी हजारो कर्मचारी आहेत. या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी वेळ भेटत नाही, म्हणून ते शासकीय सुट्टी जाहीर करावी, त्यांना अभिवादन करण्यासाठी वेळ भेटते. आणि तिसरी मागणी अनुसूचित जाती आरक्षणाच्या नावाखाली मातंग समाजाला व मातंग समाजाची अस्मिता असणारे अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी साळवे यांना खालच्या पातळीवर बोलणाऱ्या हरामखोर लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मातंग समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी, संघटनेचे नेते, बाबासाहेबांसोबत आपली कोणतीही दुश्मनी नाही. बाबासाहेब आपले बाप होते. या देशाच्या राज्यकर्त्यांना कशा पद्धतीने सर्वसामान्यांना आणि राज्यकर्त्यांना एकाच पद्धतीनं राहावं म्हणून या देशासाठी संविधान लिहिलं. बाबासाहेब आपले महापुरुष होते, आपले देव आहेत, आपले बाप आहेत, म्हणून बाबासाहेबावर कोणी बोलू नये आणि बाबासाहेबाच्या जातीवर कोणी बोलू नये. दोन्ही जातीमध्ये बोटावर मोजण्या इतके 100 कांद्यामधून 2-4 कांदे नासके राहतात, तसे नाटके दोन्ही समाजामध्ये आहेत. समाज तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं दोन्ही समाजातल्या कार्यकर्त्यांनी वागू नये. अण्णाभाऊ साठेच्या नातू म्हणणारे सचिन भाऊ साठेंना मी विनंती करतो, आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळ्या पद्धतीचा आहे. आपण वंशज म्हणून या महाराष्ट्रामध्ये फिरतो, आपल्याला 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं तुम्ही वक्तव्य करू नये, एवढंच तुम्हाला माझी विनंती आहे. याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापाशी न बसण्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिले. संविधानामध्ये तरतूद आहे की आपण आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणत्याही भागामध्ये थांबून आपण प्रश्न मांडू शकता, उपोषण करू शकता. इथं बसण्याचं कारण म्हणजे अण्णाभाऊ साठेचे याच्यामध्ये 3 विषय आहेत सर्वात मोठे. आम्ही अण्णाभाऊ साठेच्या चौकामध्ये बसलो. या इथल्या परिसरातले तमाम मातंग समाज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन भेट देत आहेत, भेट देत राहतील आणि त्यांना भेट द्यायला सोपं जाईल म्हणून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो. प्रशासनाला यासाठी आरक्षण वर्गीकरणासाठी तुम्ही काय पाठपुरावा करत आहात? जोपर्यंत एससी आरक्षणाचं वर्गीकरण आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसांवर गुन्हे दाखल होत नाहीत आणि इतर आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषणात माघार घेत नाही. आणि प्रशासनाला कुठल्या पद्धतीचा इशारा तुम्ही दिलेला? प्रशासनाला आमचा एकच इशारा आहे, नांदेड जिल्ह्यातून ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसलो. येणाऱ्या काळामध्ये जर आरक्षणाचं वर्गीकरण नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, प्रतिनिधीला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आणि मतदान मागायला जर मातंगवाड्यामध्ये आलं तर आम्ही आमचं पहिलं प्रथम आरक्षणाचं वर्गीकरणाचं काय झालं हे ठणकावून त्यांना विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बाकीच्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू झाले, फक्त महाराष्ट्रामध्ये चालढकल करण्याचं काम करत आहे प्रशासन, हे राज्य सरकार. याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? याच्याबद्दल या ठिकाणी मातंग समाजाचा तीव्र आक्षेप आहे शासनावर. महाराष्ट्र शासनाने पहिलं प्रथम या महाराष्ट्रातून अण्णाभाऊ साठेचा जन्म आहे, महापुरुष या देशातले महाराष्ट्रातून आहेत. पहिलं आरक्षणाचं वर्गीकरण महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे होतं, पण महाराष्ट्रातून आरक्षणाचं वर्गीकरण झालं नाही. आम्ही महाराष्ट्र शासनावर मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहोत.